Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. अजित पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार शरद पवारांना दोनदा भेटला. मराठवाड्यातल्या दुसऱ्या आमदाराने महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहित बंडाची तयारी केली आहे, तर विदर्भातील एका आमदाराने कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं सांगत शरद पवारांसोबत जाण्याचे थेट संकेत दिलेत. पण कट्टर समर्थक आमदारही अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे का चाललेत? शरद पवारांकडे जाण्यासाठी अजित पवार गटातील कोण कोण रांगेत थांबले हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला आव्हान देत त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची सूत्र हाती घेत अजित पवारांनी मोठं धाडस केलं. भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेतही सामील झाले. पण जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतशी अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. सुरुवात करूया शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रापासून. सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभेचे आमदार आहेत बबन शिंदे. 1995 पासून माढ्यात बबनदादा शिंदेंचं एकहाती वर्चस्व आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बबनदादा अजित पवार गटात सामील झाले. पण लोकसभेलाच विधानसभेचा ट्रेलर पाहिल्यानंतर बबनदादांनी शरद पवारांना भेटत तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली. बबनदादांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. पण मतदारसंघातील बदललेली समीकरणं पाहता घड्याळाऐवजी तुतारी हाती घेतल्यास फायदेशीर ठरेल असा बबनदादांचा कयास आहे. याच मतदारसंघातून अभिजित पाटील सुद्धा तुतारीवर लढण्यास इच्छुक आहेत. मात्र बबनदादा शिंदे आणि अभिजित पाटील या दोघांनाही उमेदवारी देण्यास शरद पवार गटाच्या संजय कोकाटेंचा विरोध आहे. त्यामुळे गरज पडली तर अपक्ष मैदानात उतरू, पण घड्याळ नको अशा मानसिकतेत शिंदे परिवार असल्याचं बोललं जात आहे. आता वळूया विदर्भातील बुलढाण्याकडे. सिंदखेड राजाचे आमदार आहेत राजेंद्र शिंगणे. राजेंद्र शिंगणेंनी तुतारी हाती घेण्याबाबत शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. राजेंद्र शिंगणे अजित पवार गटात गेल्यापासून पुन्हा एकदा शरद पवारांकडे परततील अशी चर्चा सुरू होती. त्यातच जिल्हा बँक वाचवण्याकरता अजित पवारांसोबत गेलो राजेंद्र शिंगणेंच्या या वक्तव्यानं त्याला दुजोरा मिळाला होता. आता थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजेंद्र शिंगणेंनी पक्षांतराच्या निर्णयापर्यंत आल्याचं स्पष्ट केलंय. 99% कार्यकर्ते विधानसभा निवडणूक तुतारीच्या चिन्हावर लढवावी असं सांगत आहेत. 1995 साली मी राजकारणात आलो, अपक्ष निवडून आलो, त्यावेळी शरद पवारांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मी शरद पवारांसोबत गेलो. मला मंत्रिपदाची जबाबदारी शरद पवारांनी दिली होती. मी पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता असल्याचं सांगत राजेंद्र शिंगणेंनी एक प्रकारे शरद पवारांसोबत जाण्याची फक्त घोषणाच बाकी असल्याचे संकेत दिलेत. अजित पवारांना तिसरा धक्का मराठवाड्यातून मिळण्याची शक्यता आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. मराठा आरक्षणाचा उल्लेख करत महायुती आणि मोदी सरकार सकारात्मक नाही म्हणत सतीश चव्हाणाने घरचा आहेर दिला होता. आमदार सतीश चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल झालेत. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंकडून कारवाईचा इशारा देऊनही सतीश चव्हाणांनी यावरून दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे चव्हाणांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय फायनल केल्याचंही बोललं जातंय. याला कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून गंगापूर विधानसभा मतदारसंघातून चव्हाणांनी बांधणी सुरू केली होती. सतीश चव्हाण मैदानात उतरल्यास भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा चौकार रोखला जाऊ शकतो. महायुतीत जाण्याआधी अजित पवारांनीच सतीश चव्हाणांना मतदारसंघात पाय रोवण्यासाठी ताकद दिली होती. मात्र सतीश चव्हाणांसारखा कट्टर समर्थकच अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे जात असेल तर तो अजितदादांसाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे आधीच जागा मिळवण्यासाठी महायुतीतील प्रचंड स्पर्धा, समोर शरद पवारांसारखा तेल लावलेला पैलवान उभा असताना अजित पवारांना मात्र लढण्याआधीच सगळी ऊर्जा आमदारांना सोबत ठेवण्यासाठी घालवावी लागू शकते. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. अजित पवारांना सोडून आणखी कोण कोण आमदार शरद पवारांसोबत जाऊ शकतात याबद्दल तुमचा अंदाज काय आहे तो आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. सर्व अपडेट आणि तुमच्या मतदारसंघातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.